मित्रमंडळ हार्दिक स्वागत करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक आगळावेगळा अनेक विनोदी कार्यक्रम सादर करीत आहोत. वाचो बाळा मराठी शाळा. काय रे या SMS आणि ईमेलच्या जमान्यात तुझं काय काम आहे? हो अरे, या SMS आणि ईमेलमुळे आमच्या कामधंद्याची वाट, पण सरकारी लेटर आम्हाला पोहोचवावे लागतात. आणि हे एज्युकेशन डिपार्टमेंट कडून तुमच्यासाठी लेटर आलं आहे. हे घ्या आणि द्या. काय काय घेऊ आता? अहो, हे लेटर घ्या ना द्या. हो सर, हे घ्या तुमचं काय आलं बघा. अरे काय आलंय? सर तुमच्यासाठी लेटर आलंय. बघू दे मला काय आहे ते. बोला सर. काय? बघा पगार बिगार वाढलं का काय? नाही नाही रे, आपल्या शाळेची पटसंख्या कमी झाल्यामुळे आपल्याला शाळा बंद करायची नोटीस आली. अरे मग आता करायचं काय? सर मग आता घ्या काढायला. काय काय करायचंय? सर पोरं काढायला घ्या. अगोदर 4 काढले, अजून किती काढायचे? सर तुमची पोरं नाही, आपल्या गावातली पोरं शाळेत शिकण्यासाठी काढूया. अरे तुला वेळ लागलाय का? आताच्या काळात कोण त्यांची मुलं आपल्या बाहेर शाळेत टाकतील का? सर आता करायचं काय? आपल्याला आपल्याला बघते. अरे हा रे, ते वाचून तर माझ्या पण कपाळात गेल्या. आता पगार पण कधी येईल ते माहिती नाही. या पोरांच्या विषयाच्या पाठी जे काय भेटायचे ते पण बंद होईल. चल एक काम करू, आपल्या शाळेत जे शिकून मोठे झालेले विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या शाळेत बोलूया आणि त्यांच्याशी आपण विचार विनिमय करू. त्याच्यावरती काहीतरी तोडगा शोधून काढूया. हो सर, सगळ्यांनी पोरं काढले. त्यांनी त्यांची पोरं जरी आपल्या शाळेत टाकली तरी आपली पटसंख्या वाढेल. ठीक आहे, सर्वांना आपल्या शाळेत बोलून घेऊ. तुझी चिमणी उडाली बरोबर माझा पोपटी तापला. उडाली बरोबर माझा पोपटी तापला. उडाली बरोबर. हे काय बसती लावले त्याला सगळे बसा जागेवर आणि हे चिमणी आज मी तुम्हाला मराठी क्रियापद हे शिकवणार आहे. चला संडे याच्यावर वाक्य तयार करा. सांगा कोण सांगतोय? अरे तावडे तू सांग. हो सर, काल बाबा शेजारच्या बाबूवर चढले. अरे तावडे लावतोस का माझे काय बोलतोस नाही? सर तसं नाही, काल शेजारच्या बाबू बरोबर जोरात भांडण झालं. तेव्हा बाबा तिच्यावर चढून बोलले, म्हणजे रागवले सर. ठीक आहे संडे बिंडे जाऊ दे. आता नवीन शब्द देतो. जात दे याच्यावर वाक्य तयार करा. चिमणी तू सांग बरे. सर, आपला पिऊन रमेश भोसले. हे काय बसती लावले? अगं काय म्हणते? सर, शाळेची बेल दाखवा. ठीक आहे, आता वाक्य तयार झाले. आता आपण मराठी गाण्यांच्या भेट्या खेळूया. चल आता तू बोल. जर वाक्य गाणं मला बसायला दिला
चला तर पुढचा शब्द अ म्हणून गाणं बोलतो. अरे बंद झालं ती गाणी गरीब माणसाची दिलेल्या होणार. चला आजच्या पुढचं बंद झालं. एक साथ नमस्ते. तुमचे किती वाढले? काय रे तुमचे प्रेम आमचे हे ना रोज लावतात. काय लावता? अरे बाबा तेल लावतात त्यामुळे ते एवढे वाढले. ते हे सर्व सोडा. आता मला सांगा सर्वांनी भूगोलाचे गोल काढलेत ना. अगं चिमणी तुझा गोलाचा आकार असा का झालाय? तिचे गोल तर चपटले. मॅडम तुम्ही तसं सांगतो. ए मुलांनो मस्ती करू नका. आता मला सांगा सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? महेश तू सांग कुठे पाऊस पडतो? अरे हे काय बोलतोस तू? मॅडम आपल्या शाळेचं स्लॅब लिकेज आहे म्हणून ते पाणी मागच्या आपली शाळा कधी सुधारेल काय माहिती. स्वर्गात आकाश गंगा कपिला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा कपिला सोनेरी घाट. आटाला पर्या शंभर आटाला पर्या शंभर. झाला आनंद आली बहार. झाला आनंद आली बहार. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. कलंकमतीचा जडो विषय सर्वथा नावडो. कदंद्री कमळी दडो मुरळीता हटाले अडो. वियोग घडता रडो मन भवन चरित्री जडो. आले ते सगळे. अरे महेश तू काय करतोस? मी डॉक्टर आहे 90चा. अरे जलिया तू काय करतोस? तुझं काय चाललंय? सर मी बिल्डर आहे. आव्हान सगळ्या साईड माझ्याच चालू आहे. अरे इनोर तू काय करतोस? सर मी शिवते. अरे इनोर शुद्धी का शिवतो? सर मी कपडे शिवते. लेडीज टेलर आहे ना. अरे ही बघ माझी पेशंट आली. हे सांभाळा तिला. आले ना आता सगळे. आणि तू काय करतेस? मी मावळं विकते पण सध्या ऑन कॅरी आहे. ही वार्षिक वारी आहे. आणि तू काय करतोस रे रोहन? मी सगळ्यांची लावतो. म्हणजे हे काय बोलतेस तू? अहो सर म्हणजे मी सगळ्यांचे खटले मागी लावतो. सर आम्हाला का बोलवलं? आपल्याला सांगायला मला दुःख होते की आपली शाळेला नोटीस आहे. आपल्या शाळेची पटसंख्या कमी असल्या कारणाने आपली शाळा बंद करावी लागेल कदाचित. तिथे सर्व पालक आपली मुले प्रायव्हेट, CBSE, ICSE अशा शाळांना प्राधान्य देतात जिथे लाखो रुपये डोनेशन घेतात व शाळेची वार्षिक फी वेगळी
तसेच गणवेश, पुस्तके, मुलांना येण्या जाण्यासाठी लागणारी स्कूल व्हॅन हा देखील खर्च किती आहे. पण आपली मराठी शाळा या सर्व सुविधा मोफत देते. तरी पण तुम्ही तुमची मुले आपल्या मराठी शाळेत का नाही पाठवत? सर, आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळची शाळा आणि आताची शाळा यात काहीच फरक नाही, तशीच आहे. सर, जेव्हा आम्ही शाळेत यायचो तेव्हा शाळा दिसायची, पण नुसतं आता बॅनरच दिसतात. तर कधी कोणच्या जन्माचा तर कधी कोणच्या मेलेल्याचा, की ही शाळा आहे ही बॅनर लावायची जागा आहे, हे काय समजत नाही. तर हे डिजिटल युग आहे आणि आपल्या शाळेत संगणक प्रशिक्षक वर्ग नाहीये, एआयचा जमाना आहे. सर, माझा मुलगा इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतो. तिकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत आणि त्यांना शिकवणारे शिक्षक देखील उच्च शिक्षित आहेत. पण आपल्या शाळेमध्ये असा एक पण शिक्षक नाही जो उच्च शिक्षित आहे. म्हणजे तुम्हाला पण हेच वाटते का आपली मराठी शाळा बंद व्हावी? नाही आम्हाला नाही वाटत. सर, मराठी शाळा वाचल्याच पाहिजे. तुम्ही बरोबर बोलताय. आमच्यासारखे गरीब मुलांनी कुठे शिकायचं? मराठी शाळा राहिली तर आम्हाला शिक्षण मिळेल. गावाकडे खूप अशा शाळा आहेत ज्या आता बंद पडत चालल्या. आपल्या इथे नेते लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी शाळा उघडल्या. ते लोक त्यांच्या शाळेमध्ये मुलं यावी म्हणून आपली मराठी शाळा बंद करायला घेतले. आपल्या सरकारने यावर लक्ष दिलं पाहिजे. प्रायव्हेटायझेशन करण्यापेक्षा आपल्या मराठी शाळा सुंदर मोठ्या इमारती बांधून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, पूर्ण गावाला हात जोडून विनंती करतो, जर आपली मराठी शाळा राहिली नाही तर आपली मराठी भाषाही राहणार नाही. आज मराठीचा दर्जा खूप उंच आहे व तिला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळाला आहे. जर तुम्ही आपली मराठी भाषा जपली नाही तर तुम्ही पुढे काय कराल? तुमची मुले इंग्लिश शिकतील, खूप उच्च शिक्षित होतील, पण आई बाबा हा शब्द विसरून जातील आणि पुढे मॉम डॅड हा शब्द लक्षात राहील. आपल्या महाराष्ट्र सरकारने काही दिवसापूर्वी एक नवीन निर्णय घेतला आहे आपल्या मराठी शाळांना पुनर्जीवित करण्याचा. त्यासाठी ते शाळेमध्ये डिजिटल वर्ग देखील सुरू करणार आहे. शाळेमध्ये शिक्षकांची संख्या देखील वाढवणार आहे, ते सुद्धा उच्च शिक्षित असतील. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, मराठी शाळा ही राहिलीच पाहिजे आणि टिकलीच पाहिजे. कारण शाळा टिकली तर भाषा टिकेल, भाषा टिकली तर संस्कृती टिकेल. म्हणून म्हणतोय, वाचव बाळा मराठी. लग्न झालंय, त्याची वरात आली. चला लग्नाला जाऊ.